नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, शेतकरी कर्जमाफीची सध्या आपण पाहिलं तर एक प्रक्रिया चालू आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या याच्यामध्ये शेतकरी संघटनेच्या असतील याच्या मागण्या वेगवेगळ्या होत आहेत. आता याच्यामध्ये जे शासनाने नियमित कर्जदार आहेत त्यांना 50,000चं अनुदान हे देण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु विरोधकांची आता शेतकरी संघटनांची आता ही मागणी आहे की 50,000 रुपये वाढवून त्यांना ते 1,00,000पर्यंत करावं. आता बच्चू कडूंनी देखील एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय 5 एक महत्त्वाचे असे मुद्दे मांडले आहेत आणि ते 5 मुद्देचा जर आपण बारीक विचार केला तर ते 5 मुद्दे जर अंमलात आणले तर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आहे ती साधारणतः त्यांनी 2015 ते 2019 या 4 वर्षाच्या कालावधीतल्या शेतकऱ्यांना लागू केलेली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना ही 7 वर्षाचे कर्जदार याच्यामध्ये घेतलेली होती. त्यानंतर आत्ताची जी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही 6 वर्षाची याच्यामध्ये कर्जमाफी योजना आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा हा मांडला की जर तुम्ही अशा प्रकारे कर्जमाफी केली तर याच्यामध्ये बरेच शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. आता त्यांनी शासनाला एक पर्याय देखील सुचवला की साधारणतः एखाद्या जिल्ह्याचा विचार केला तर एका जिल्ह्याला 2,000 कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागतील आणि 30 जिल्हे जर पकडले तर 60,000 कोटीमध्ये संपूर्ण 3 टप्प्यात कर्जमाफी होऊ शकते. याच्यामध्ये 1996 ते 2026 याच्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 60 ते 70,000 कोटी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि याच्यामध्ये संपूर्ण शेतकरी हे नील होऊन जातील. त्याच्यामुळे हा जर पर्याय अवलंबला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. आता हे त्यांचं सांगण्यामागं कारण काय, तर याच्यामध्ये बघा, ज्या महात्मा फुले ज्योतिबा फुले मधले शेतकरी होते त्यानंतर त्यातलेही शेतकरी काय पेंडिंग राहिले आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना, त्या योजनेमध्ये शेतकरी पात्र आहेत परंतु अद्याप त्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जाची रक्कम जमा झालेली नाही. परिणामी काय झालं तर त्या शेतकरी हे थकीत खातेदार म्हणून ओळखू लागले. मग असे शेतकरी याच्यामध्ये पात्र राहणार का, त्या शेतकऱ्यांना तर त्याचा फायदाही झालेला नसतो. मग हा एक मोठा घोळ आहे. त्यानंतर OTS साठी देखील त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे की OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमधून सुटला आहे तो पुन्हा कर्जमाफी झाला आहे, त्यालाही यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जो 50,000 रुपयांचा त्या ठिकाणी तुम्ही नियमित कर्जदारांना जो दिलासा दिला, प्रोत्साहन अनुदान दिलं, तर ते सुद्धा वाढून 1,00,000पर्यंत प्रोत्साहन हे त्यांना दिलं पाहिजे. आणि जी काय 2 वर्ष की त्याच्यामध्येही त्यांनी असं सांगितलं की रेग्युलर 2 वर्षाच्या शेतकऱ्यांनी भरलं पाहिजे. तर 2 वर्षाची जी अट आहे ती देखील रद्द केली पाहिजे आणि 50,000चं 1,00,000पर्यंत रक्कम वाढून दिली पाहिजे. त्यानंतर विधवा असतील, मयत असतील, अपंग असतील यांची देखील सरसकट कर्जमाफी करावी असं देखील त्यांनी या ठिकाणी 4थ्या मुद्द्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 5वा मुद्दा सांगितला आहे की महात्मा फुले कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेचा जो अद्यापही निधी आला नाही तर त्या योजनेचा निधी देखील पात्र शेतकऱ्यांचा म्हणजे त्यांचं कर्जाच्या रकमेवरती कर्जाच्या खात्यावरती तो निधी वर्ग करण्यात यावा. तर अशा पद्धतीचं जे काय त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशन काळात आम्ही याविषयी आवाज उठवू. जरी आम्ही सत्तेतल्या पक्षामध्ये गेलो असलो तरी देखील नागरिकांनी कोणताही याच्यामध्ये गैरविश्वास किंवा अशा प्रकारचा आमच्यावरती असा अविश्वास टाकू नये की आम्ही शांत बसलो. आम्ही एक प्रकारे शिवसैनिक आहोत. प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या माध्यमात आलेलो आहेत. त्याच्यामुळे एक शिवसैनिक कसा असतो हे आम्ही येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात दाखवून देऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जर अशा जाचक अटींमधून फक्त कागदावरचीच कर्जमाफी झाली तर याच्यामधून बरेच शेतकरी देखील वगळण्याची भीती आहे. आणि हे देखील खरं आहे, कारण जर कर्जमाफी करायची असेल तर याच्यामध्ये एवढ्या नियम आणि अटी ठेवणं
हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. यातून शेतकरी बरेच वगळले जाण्याची देखील भीती आहे आणि हे आता त्यांनी मागणी केलेली आहे. आता याच्यावरती नेमकं याच्यामध्ये बदल केला जातो का? कारण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संघटना असतील, तसेच शेतकरी असतील, वेगवेगळ्या माध्यमातून याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एक प्रकारे विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे या ठिकाणी ताकद कमी पडते की काय, असा देखील प्रश्न ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अजूनही तीव्र होण्याच्या तीव्र धार घेते की काय आणि याचा जो काय परिणाम आहे तो या सरकारवरती पडतो का आणि याच्या परिणामातून हा शेतकऱ्यांसंबंधी हिताचा निर्णय घेतला जातो का, या जाचकाठी कमी केल्या जाऊ शकतात का, हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.